नमस्कार. 9 डेज 9 थॉट्स या सिरीजच्या 6व्या भागात मी पल्लवी देशपांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मराठी साहित्याच्या प्रांगणातलं एक लखलखतं नाव म्हणजे शांता शेळके. शांताबाईंच्या कवितेत शब्दाची चमक, भावनांचा ओलावा आणि अनुभवाचं गहिरेपण सगळं एकत्र अनुभवता येतं. आज आपण त्यांचीच एक कविता ऐकूयात. प्रत्येकाला कवटाळायचा असतो आपापला स्वतंत्र चंद्र दोन्ही हातात. प्रत्येकाला कवटाळायचा असतो आपापला स्वतंत्र चंद्र दोन्ही हातात. ते न जमल्यास निदान वेचायचं असतं चिमूटभर चांदणं, जे ठेवायचं असतं एखाद्या डबीत जपून, आणि दाखवायचं असतं म्हातारपणी पोरा बाळांना एक अपूर्वाईची चीज म्हणून. कित्येक चंद्र निसटून जातात, चांदण्यांची होते राख. डबीत जपून ठेवलेलं चांदणही काळवंट कालांतराने, ठेवणीतल्या पैठणीच्या जरी काठाप्रमाणे. तेव्हा उमगतं आपल्या पायांखाली असतं आपलं चांदणं, आणि आपल्या पापणीत थरथरत असतो आपापला स्वतंत्र चंद्र. आपल्या पायांखाली असतं आपलं चांदणं, आणि आपल्या पापणीत थरथरत असतो आपापला स्वतंत्र चंद्र. शांताबाईंच्या या कवितेत साधेपणा आहे, जिव्हाळा आहे आणि जीवनाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आहे. विचार आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. उद्या पुन्हा भेटूयात याच सिरीजच्या 7व्या भागात. धन्यवाद.